एक टायमाला तो त्याचा आवाज जरा जास्त वाढल्यावरती मग आमचा पण वाढणारच. टॅनिंग होणार भाय, आधीच आपण खूप गोरे आहोत. स्वामींचा मठ आहे, शेवटचं मंदिर कुणकेश्वर. पाण्यात उतरलात कशाला तुम्ही? पडले होते असेल तर हे जसे फॅमिली बसले तसं इथं बसून खेळा, नपेक्षा घरी जा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. सो आज मी मंदिरातूनच व्लॉग चालू करतो आहे, कारण की आता वाजलेत 5:10 झालेत सकाळचे आणि आम्ही चाललो आहे रत्नागिरीला. रत्नागिरीमध्ये आम्ही गणपतीपुळ्याला जाणार आहोत. म्हणजे आज जे काय आमच्यासोबत होईल, जे काय आम्ही एन्जॉय करू, जे काय एक्सप्लोर करू, ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. बजरंगबलीचं दर्शन घेऊया आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. आम्ही आलो आहे आंबा गावामध्ये. आता इथून आंबा घाटातून उतरल्यावरती डायरेक्ट रत्नागिरी. सो आता नाश्त्यासाठी थांबलो आहे. रेंज आहे का इथं? तर गाईज आता आम्ही आलेलो आहोत आंबा घाटामध्ये. तुम्ही बघू शकताय, व्ह्यू बघा समोर. सगळे खाली उतरलेत. हा माझा भाऊ ओमकार दादा, हा आर्यन, हा सोहम, हा गौरव, हा प्रतीक आणि हा अक्षय दादा. हे काय करायला लागले रे? काय बघा वा, फोटो काढायला चालू आहे सगळ्यांचे. गौरव काय दिसतो हिरो रे? असते सगळ्यांना ओरडतो की फोटो काढते आणि स्वतःच्या फोटोच्या वेळी बघा. आता लेट होतोय, मगापासून बोलत होता लेट होतोय, आता कुठे थांबायचं नाही. स्वतःचे फोटो काढायच्या वेळी डायरेक्ट थांबा. मला कल्टी कल्टी कल्टी, आता कुठेच नाही थांबायचं, आता डायरेक्ट गणपतीपुळे. चांदव गवला, चांदव गवला, चांदण्या बघावा निघाल्या. तर मित्रांनो, आता आम्ही हायवेवरतून जात होतो आणि हायवे म्हणजे कोल्हापूरवरतून कोकण साईडला जाताना राईट साईडला हा मठ आहे. सो आता इथे दर्शन झालं नाणेज मठामध्ये. इथे व्हिडिओ वगैरे काढायला काय अलाउड नाही आहे, तर इथे कोणी व्हिडिओज वगैरे काढू नका. मंदिराच्या बाहेर काढाल तर चालेल, काय हे नाही, पण आतमध्ये अलाउड नाही आहे. इथे एक जण होता म्हणजे गेटजवळ, तो जरा ओव्हरच करत होता. आम्ही व्हिडिओ वगैरे काही काढत नव्हतो, आम्हाला माहिती आहे की या मंदिराचं पावित्र्य आहे. सो आम्ही कॅमेरा वगैरे सगळं बंद केलेलं. तिथे तो ओव्हर करायला लागला की कॅमेरा बंद करा, यूट्यूबला टाकू नका, हे नका ते नका. ठीक आहे, आम्हाला पण कळतं की तुम्ही सांगताय, पण काय पद्धतीने सांगायचं हे त्यांना एवढं नॉलेज नाही आहे. म्हणजे असा रागात तो बोलत होता, तरी पण आम्ही शांतच बोललो त्याच्याशी, जे काय बोलायचं आहे ते. आणि एक टायमाला तो त्याचा आवाज जरा जास्त वाढल्यावरती मग आमचा पण वाढणारच. दुसऱ्यांनी त्याला समजवलं वगैरे. ठीक आहे, ओव्हर समजवणारे किंवा ओव्हर करणारे लोक इथे आहेत, नाही असं नाही, पण मोजके लोक आहेत. बाकी सगळे चांगले आहेत भाई. दुसऱ्या गुरुजी एक होते तिथे, त्यांनी पण आम्हाला थोडं कोऑपरेट केलं. मंदिराच्या जवळ की इथे पार्किंगला पॅन पार्क, अशा प्रकारे आमचे पार्किंगचे पैसे घेतलेले नाहीत इथे. थँक्स टू मधुरा, स्पेशल थँक्स. सो गाईज, पोचलो आता आम्ही गणपतीपुळ्यामध्ये. गाडी पार्किंग केली आहे आणि आता बघा मंदिराच्या दिशेने आम्ही चालतो आहे. तर आतमध्ये आता गर्दी असणार 100%, कारण की आम्हाला भाई गाड्या बघूनच कळलेलं आहे
की पार्किंगसाठी जागा मिळत नव्हती. हिरो हिरो काका आपला बच्चन हा आपला काका. काकाला आपल्या नवी मुंबईमध्ये आपण व्हायरल केला भाई. काकाला डायरेक्ट फोन आलेले. सो दर्शन वगैरे आता आमचं झालं आहे. तर आता इथून हाय कायच बोलते तो कैरी येते अजून काय घेऊन चाललाय भावा. वैतागलेली गँग. इथं आपण गाडी लावली आपली. आता इथून जाणार आम्ही पावसला. इथून काहीतरी 30 का 40 किलोमीटर आहे. तर तिकडे जाणार. तिकडे पण एक मठ काहीतरी. सो तिथे दर्शन घेणार. तिथे काहीतरी महाप्रसाद पण असतो. सो तिथे प्रसाद घेऊ आणि मग तिथून पुढे देवगड साईडला जाणार आहोत. गरम खूप आहे भाई. कुठं आहे टॅनिंग होणार भाई. आधीच आपण खूप गोरे आहोत. इकडे गाडी पार्क केली आहे. गाईज व्ह्यू इथे प्रत्येक स्पॉटला भाई खतरनाक व्ह्यू. खतरनाक. सो आता उतरलोय. गाडी वगैरे पार्क केली आहे. आता आलो आहे पावसमध्ये. लास्ट टाईम जेव्हा आम्ही आलेलो ना तेव्हा खूप गर्दी होती. आय थिंक मी 1-1.5 वर्ष किंवा 2 वर्ष झाले असतील. कारण आम्हाला आम्ही आलो होतो तेव्हा खूप गर्दी होती. दे गौरव प्रसाद चालूच होता. गर्दी नसल्यामुळे ते काय कळलं नाही थोडं. आता घेतलं आहे. तर इथं थोडं बसूया आरामात खाऊया आणि मग इकडून डायरेक्ट बघू. देवगडला जायचा प्लॅन तर आहे. आता काय माहिती प्लॅनमध्ये चेंजेस होऊ शकतात. ते कधी काही होतं. चला आता आम्ही या देवगडमध्ये पोचलेलो आहोत. आणि इथे माझ्या मागे तुम्ही बघू शकताय स्वामींचा मठ आहे. दर्शन वगैरे झालं इथे पण. आता कुणकेश्वरला जाणार आणि कुणकेश्वरतून मग स्टेचं काहीतरी बघू. चला. सो फायनली आम्ही पोचलो आहे आता कुणकेश्वरला. आजच्या दिवसातलं शेवटचं मंदिर कुणकेश्वर. चला तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत डायरेक्ट बीचवरती. तर आता आमचा नाश्ता येतोय. आमचा भाऊ बघा एक नाश्ता घ्यायला गेला तिथे. इथे गाडी पार्क केली आहे आणि हा देवगडचा बीच. आम्ही जे घेतलं होतं नाश्त्याला तर आता थोडंसं खायचं. कारण की आम्ही भाई याच्यात जेवलो होतो. तो प्रसाद खाल्ला होता पावसमध्ये. तर आता जरा भूक लागली आहे. तर आता इथे असे लाईनीत बसलेत पब्लिक आमची. ते पाऊस हे गेल्या ठीक आहे. वडापाव गाईज. चला आता आम्ही चाललोय भाई. कर्तव्यगारी दिखा दियो हमारा सोम भाई. तो नारळ आणतो. नारळ आण थैलीवरती ठेवायला. उलटी नारळ ठेवला आहे भाई. इथून कोणी गायब केलं. नारळ ठेवला आहे. कोकणात आलोय भाई. विषय होणार. कोल्हापूर. पाण्यात उतरलात कशाला तुम्ही? इथं डेंजर आहे.
ओके ठीक आहे. पण डेंजर कुठे नाही. खेळायचं असेल तर हे जसे फॅमिली बसले तसं इथं बसून खेळा ना पेक्षा घरी जा. ठीक आहे चालते का गाडी चालते. चालेल एवढीच एक वॉर्निंग. ओके, इथं चालेल. बसून खेळायचं असेल तर खेळा, नाही तर घरी जाऊ. चालेल चालेल. गाईज दादाने सांगितलं आम्हाला की इथे डेंजर झोन आहे. आम्हाला काय माहिती नव्हतं, आम्ही आताच चाललेलो. तरी बरं तो बिचारा आला आणि सांगितलं त्यांनी. पण आता असा सीन झाला की आमचा भाऊ आमच्यावरती चिडला आहे. का चिडला याचं कारण आपल्याला काय माहिती नाही. काय झालं भावा? अंगात मस्ती जास्त आहे त्याच्या. काय करायला आहेस? पाणी वाढायला अरे वाढ चला 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 चला. अरे काय वाढते इथं तरी होते. चला वास आज केले इथं नाही गाईज. काहीतरी सीन होता इथं डेंजर झोन काहीतरी, म्हणून आम्हाला जास्त आतमध्ये त्यांनी पाठवलं नाही घेऊन. म्हणजे जास्त आत गेलो नाही आम्ही. आणि हा आमचा भाऊ नुसता चिडतोय आल्यापासून, नुसता चिडतोय. अरे गेला गेला पाण्यापेक्षा वाचवायचं कुठे. भाईने एक कांड केलंय आज, सांगू काय. सो गाईज आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही पुन्हा आलेलो आहोत इकडे कुणकेश्वरला. जेवण झालं, तिकडे कंटाळा येत होता. गाडी बघा इथे लावली आहे. हे कुणकेश्वरचं मंदिर आणि हा अथांग समुद्र. खूप छान वाटते इथे. आता मी थोडी गाडी ती वरती लावायला गेलेलो आणि मग गाडीमध्येच कॅमेरा होता. तर मला आठवलं की आपण ब्लॉग एंड केलेला नाही आणि आम्ही आज इथे स्टे करणार आहोत. सो हा आहे पार्ट 1 आणि उद्या आम्ही जी काय मस्ती करू, जी काय मजा करू, त्याचा पार्ट 2 येईल. आज देवदर्शन तर आपलं झालेलं आहे. उद्या बघू आपण उद्या काय करतोय. तो हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चिल मारा. चिल करेंगे, ड्रिल करेंगे. हाँ